विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत केमिकल कायनेटिक्स. सुरुवातीला आपण याच्यातल्या काही डेफिनेशन्स, महत्त्वाचे पॉईंट्स अभ्यासणार आहोत, फॉर्म्युले पाहणार आहोत आणि त्यानंतर मग त्याच्यावरती आधारित आपण MCQs सोडवणार आहोत. पहिला पॉईंट आहे आपला रेट ऑफ रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचं स्पीड, यालाच आपण रेट ऑफ केमिकल रिॲक्शन असं म्हणतो. द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स ऑर प्रॉडक्ट्स per unit time is known as rate of chemical reaction. Then average rate of chemical reaction. केमिकल रिॲक्शनचा जो रेट असतो हा नेहमीच कॉन्स्टंट नसतो, तर तो रिॲक्शनचा रेट हा चेंज होत असतो आणि म्हणून ओव्हरऑल केमिकल रिॲक्शनचा रेट घेत असताना ॲव्हरेज रेट कन्सिडर केला जातो. सो व्हॉट इज ॲव्हरेज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन? इट इज द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रॉडक्ट divided by the time interval over which the change occurs. जेव्हा रिॲक्शन होत असते तेव्हा रिॲक्टंटचं आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होत असतं? चेंज होत असतं आणि ते चेंज झालेलं कॉन्सन्ट्रेशन किती टाइम इंटरवलमध्ये झालेलं आहे याचा रेशो, म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट्स ऑर प्रॉडक्ट्स अपॉन टाइम टेकन फॉर द पर्टिक्युलर चेंज, दॅट इज नोन ॲज ॲव्हरेज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आणि म्हणून ॲव्हरेज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन मिळवण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरतो. ॲव्हरेज रेट इज इक्वल टू टोटल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसीज अपॉन टाइम टेकन फॉर द ॲव्हरेज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आपण सिंपल एक्झाम्पलच्या सहाय्यानं आणखीन क्लिअर करूया. कन्सिडर वन रिॲक्शन इन विच A इज कन्वर्टेड इंटू B. या रिॲक्शनमध्ये A हे रिॲक्टंट आहे आणि B हा प्रोडक्ट आहे. तर या केमिकल रिॲक्शनचं जर आपल्याला ॲव्हरेज रेट लिहायचा असेल तर हा ॲव्हरेज रेट लिहित असताना A हा रिॲक्टंट आहे म्हणजे त्याचं कंझम्पशन होणार आहे आणि B हा प्रोडक्ट आहे म्हणजे तो फॉर्म होणार आहे केमिकल रिॲक्शनमध्ये. आणि म्हणून ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन काढत असताना ॲव्हरेज रेट ऑफ कंझम्पशन ऑफ A जर आपण घेतला तर दॅट इज गिवन बाय ॲव्हरेज रेट ऑफ कंझम्पशन ऑफ A इज इक्वल टू मायनस DDT ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. इथे निगेटिव्ह साईन आपण असं का लिहिलेलं आहे? तर रिॲक्शन जेव्हा प्रोसीड होते, पुढे जात असते, तेव्हा रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जातं, म्हणजे ते डिक्रीज होत जातं आणि म्हणून इथं आपण ॲव्हरेज रेट ऑफ कंझम्पशन ऑफ A इज इक्वल टू मायनस DDT ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A अशा स्वरूपात लिहिलेलं आहे. देन ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ B इज इक्वल टू प्लस DDT ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. हे प्लस साईन लिहिलंच पाहिजे असं काही नाही आहे, नाही लिहिलं तरी पण चालू शकतं. सो ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ B इज इक्वल टू DDT ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. जेव्हा ही केमिकल रिॲक्शन होत असते तेव्हा जेवढं कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं कमी झालेलं असतं तेवढंच कॉन्सन्ट्रेशन बीचं म्हणजे प्रोडक्टचं वाढलेलं असतं आणि म्हणून हे दोन्ही ॲव्हरेज रेट जे असतात हे पर्टिक्युलर टाईमला सेम असतात आणि म्हणून आपण जर या केमिकल रिॲक्शनचा ॲव्हरेज रेट पाहिला तर देअरफॉर ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू मायनस DDT ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A अँड दॅट इज इक्वल टू DDT ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. तर अशा स्वरूपामध्ये रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या चेंज इन कॉन्सन्ट्रेशन इन गिवन टाइम इंटरवल याच्या सहाय्याने आपण ॲव्हरेज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन शोधू शकतो किंवा मिळवू शकतो. आपण जर युनिट पाहिलं या रेट ऑफ केमिकल रिॲक्शनचं तर काय याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम, कॉन्सन्ट्रेशन युनिट असते मोल्स पर लिटर और मोल्स पर DM³ आणि खाली इथं चेंज इन टाइम आहे, सो इट इज टाइम इनवर्स. मोल्स पर लिटरलाच आपण मोलॅरिटी म्हणतो. पुढचा पॉईंट आहे इंस्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. व्हॉट इज इंस्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन? द रेट ऑफ रिॲक्शन ॲट ए स्पेसिफिक इन्स्टंट ऑफ टाइम is called as instantaneous rate of reaction. The rate of reaction at a specific instant is called as instantaneous rate of that particular reaction. आपण एक रिॲक्शन घेऊया जनरल, A gives product B. तर या केमिकल रिॲक्शनचा आपल्याला इन्स्टंटेनियस रेट जर काढायचा असेल तर इन्स्टंटेनियस रेट ऑफ कंजम्पशन ऑफ A at time t is given by minus DDT of A and instantaneous rate of formation of B at time t is given by the DDT of concentration of B. So instantaneous rate of chemical reaction is equal to minus DDT of concentration of A and that is equal to DDT of concentration of product B. आपण एक केमिकल रिॲक्शन घेऊन
या इन्स्टंटेनियस रेट ऑफ केमिकल रिॲक्शन संदर्भामध्ये काय आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येतात ते पाहूया. कन्सिडर द जनरल रिॲक्शन in which A moles of A combines with B moles of B and they will produce C moles of C and D moles of D. तर केमिकल रिॲक्शन मध्ये A आणि B याचे रिस्पेक्टिव्हली A आणि B एवढे नंबर ऑफ मोल्स इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि या केमिकल रिॲक्शन मध्ये जो प्रोडक्ट मिळतो आपल्याला तो आहे C आणि D आणि त्याचे जे रिस्पेक्टिव्हली मोल्स तयार होतात ते आहेत C अँड स्मॉल d. तर या केमिकल रिॲक्शनचा इन्स्टंटेनियस रेट ऑफ केमिकल रिॲक्शन जर आपल्याला लिहायचं असेल ॲट गिवन टाइम t तर दॅट इज इक्वल टू -1/a d dt ऑफ a. इथं आपल्याला जे नंबर ऑफ मोल्स असणार आहे त्या केमिकल रिॲक्शनमध्ये त्याचं आपल्याला रेसिप्रोकल घ्यायचं इथे आणि तर रिॲक्टंट असल्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार आहे त्यामुळे ते निगेटिव्ह साईन येईल. सो दॅट इज इक्वल टू इन्स्टंटेनियस रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज इक्वल टू -1/a d dt ऑफ a is equal to -1/b d dt of b is equal to 1/c small c into d dt of concentration of C and that is equal to 1/small d into d dt of concentration of product D. तर अशा स्वरूपामध्ये आपल्याला या केमिकल रिॲक्शनचा रेट लिहिता येऊ शकतो. एक्झाममध्ये तुम्हाला या पॉईंटवरती आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे तो आहे रेट लॉ अँड रेट कॉन्स्टंट. व्हॉट इज रेट लॉ? द रेट ऑफ रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट ऑर गिवन टेम्परेचर डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. कोणत्याही केमिकल रिॲक्शनचा जो रेट असतो तो त्या दिलेल्या टेम्परेचरला त्या रिॲक्शनमध्ये असणाऱ्या रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड असतो. द रेट ऑफ रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू द मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स रेज टू द सिम्पल पॉवर. एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व झालेल्या रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनच्या पॉवरच्या ॲडिशनवरती त्या रिॲक्शनचा रेट हा डिपेंड असतो आणि म्हणून हे केमिकल रिॲक्शन जर आपण घेतली कन्सिडर रिॲक्शन A मोल्स ऑफ A प्लस B मोल्स ऑफ गिव्स प्रोडक्ट. तर या केमिकल रिॲक्शनचा रेट आपण रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू X इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेज टू Y अशा स्वरूपामध्ये आपण लिहितो. याच्यामध्ये X आणि Y हे एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड फॅक्टर्स आहेत आणि त्यामुळं आपल्याला रेट इज इक्वल टू जर लिहायचं असेल रेट इज इक्वल टू तर -1/a d dt ऑफ a इज इक्वल टू 1/b इंटू d dt ऑफ b and that is equal to given by the formula rate is equal to k into concentration of A raised to X into concentration of B raised to Y. This equation is nothing but the rate law of the given reaction. तर अशामध्ये तुम्हाला एक केमिकल रिॲक्शन दिली जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला रेट लॉ लिहिण्यासाठी विचारलं जाऊ शकतं किंवा रेट कॉन्स्टंट वगैरे तुम्हाला काढण्यासाठी दिला जाऊ शकतो. सो दिस इक्वेशन 1 जे आपल्या इथे मिळालेलं आहे दिस इक्वेशन 1 इज नोन ॲज रेट लॉ ऑफ द गिवन रिॲक्शन अँड इन दिस इक्वेशन दिस के इज कॉल्ड ॲज द रेट कॉन्स्टंट. तर रेट कॉन्स्टंट हा जो केमिकल रिॲक्शनचा जो आहे त्याची जर आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर इथं rate is equal to rate constant is the rate of chemical reaction if all the concentrations were set equal to the unity. जेव्हा केमिकल रिॲक्शन मध्ये आपण लिहिणार आहे रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू X इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेज टू Y. या रिॲक्शनमध्ये जेव्हा रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे युनिट असेल तेव्हा त्या केमिकल रिॲक्शनचा रेट म्हणजेच त्या रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट असणार आहे. So rate constant is the rate of reaction if all the concentrations were set equal to the unity. This rate constant is the experimentally determined quantity. या रेट लॉ मध्ये आपल्याला x आणि y ह्याच्या दोन टर्म्स मिळालेल्या आहेत. एक्सपोनेन्शियल टर्म जे मिळालेले आहेत त्याची ॲडिशन जर आपण केली तर x प्लस y याच्यावरून आपल्याला त्या केमिकल रिॲक्शनची ऑर्डर मिळत असते. आत्ता अभ्यासलेल्या पॉईंटवरती आपण काय MCQ बघूया. व्हॉट इज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, इन्स्टंटेनियस रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, रेट लॉ आणि रेट कॉन्स्टंटशी रिलेटेड असणारे हे MCQs आहेत. त्यामध्ये पहिला MCQ असा आहे बघा. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिक्रीजेस फ्रॉम 0.2 मोलर टू 0.1 मोलर इन 10 मिनिट्स. द रेट ऑफ रिॲक्शन इज. ह्या रिॲक्शनमध्ये आपल्याला सांगितलं की रिॲक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे
हे 10 मिनिट एवढ्या वेळामध्ये 0.2 मोलरपासून 0.1 मोलरपर्यंत काय झालेलं आहे, चेंज झाले किंवा डिक्रीज झालेलं आहे. तर त्या रिॲक्शनचा रेट काय असेल? ऑप्शन ए दिला आपल्याला 0.01 मोलर. ऑप्शन सेकंड आपल्याला दिला आहे 10⁻² पर मोल पर मिनिट. ऑप्शन सी दिला आपल्याला 0.01 मोल्स DM³ पर मिनिट. अँड लास्ट दिले आपल्याला 1 मोल DM³ पर मिनिट. आपण जर इथं पाहिलं तर रेटचं जे आपल्याला युनिट आहे त्या युनिटवरून जर आपण पाहिलं तर दोनच याच्यातल्या ज्या टर्म आहेत त्या आपल्याला पर्टिक्युलर युनिटमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे आपला आन्सर सी किंवा डी यापैकी असणार आहे. तर कसं आपण हे सोडवणार आहे? तर रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन इन गिवन टाइम. सो इथं आपल्याला प्रोडक्ट आणि रिॲक्शनमध्ये असणाऱ्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कितीने चेंज झालं ते घ्यायचं आहे. सो इट इज चेंज बाय द 0.1 मोलर डिवायडेड बाय 10. सो आन्सर इज 0.1 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 0.01 अँड युनिट ऑफ द रेट ऑफ रिॲक्शन इज मोल्स पर DM³ पर मिनिट. आणि म्हणून आपला ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढचं MCQ आहे फॉर द रिॲक्शन हायड्रोजन गॅस प्लस आयोडीन गॅस गिव्स ट्वाइस HI हायड्रोजन आयोडाइड गॅस द रेट ऑफ रिॲक्शन इज एक्सप्रेस्ड ॲज. आता साधं सिंपल आपल्याला केमिकल रिॲक्शन दिलेली आहे आणि त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला त्या केमिकल रिॲक्शन रेट कोणत्या एक्सप्रेशननं आपण रिप्रेझेंट करतो त्याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी करेक्ट ऑप्शन आपल्याला इथं शोधायचा आहे. आता इथं आपण ABच्या स्वरूपामध्ये मगाशी एक रिॲक्शन पाहिलेली होती. तर इथं आपल्याला H2 हा रिॲक्टंट आहे, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू 1 आहे. आयोडीन हा पण एक रिॲक्टंट आहे आणि इकडे प्रोडक्टचे 2 मोल्स तयार होतात. म्हणजे इथं आपण 1/2 प्रोडक्ट साईडला घेणार आहे आणि चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस प्रोडक्ट पर युनिट टाइम. तर आपण पहिला ऑप्शन बघूया. इट इज इक्वल टू मायनस डेल्टा I2 कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2 डिवाइड बाय DT म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयोडीन इन गिवन टाइम इंटरवल इज इक्वल टू change in concentration of hydrogen in given time interval and that is equal to 1/2 into change in concentration of product in given time interval. So this is the according to the our theory that is rate of reaction. आपण या पद्धतीने लिहितो त्यामुळे आपला पहिला ऑप्शन हा बरोबर आहे. पुढच्या ऑप्शनमध्ये आपण जर पाहिलं तर त्याच स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे, फक्त इथं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं तेव्हा निगेटिव्ह साईन असणं गरजेचं आहे. इकडे मात्र आपल्याला 1/2 दिलेलं नाही आहे, इथे चुकीच्या पद्धतीने एक्सप्रेस केलेले आहेत. सो आवर आन्सर ए इज अ करेक्ट आन्सर. तिसरा MCQ आहे कन्सिडर द रिॲक्शन नायट्रोजन गॅस प्लस हायड्रोजन गॅस गिव्स 2 मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया गॅस. द इक्वेलिटी रिलेशनशिप बिटवीन चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया अँड चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन इज. जर आपण हे इक्वेशन पाहिलं तर या इक्वेशनमध्ये आपल्याला असं मिळेल, रेट लॉ जर आपण असा लिहिला इथं तर आपल्याला असं मिळेल रेट इज इक्वल टू इन केस ऑफ हायड्रोजन आणि अमोनिया यांच्या बाबतीत आपल्याला विचारलं त्यामुळे त्यांचाच आपण विचार करूया. रेट इज इक्वल टू 1/3 इंटू ddt ऑफ H2. रेट इज इक्वल टू -1/3 ddt ऑफ H2. इट इज अ rate of chemical reaction in terms of change in concentration of hydrogen and that is equal to in terms of product ammonia we write 1/2 into ddt of concentration of ammonia or change in concentration of ammonia. हे जर आपण पाहिलं तर आपल्याला या दोघांच्या मध्ये रिलेशन पाहिजे. 2 जर आपण इकडे घेतले तर ते पुढे जातील आणि आपल्याला असं मिळेल ddt of change in concentration of ammonia is equal to -2/3 into ddt of concentration of hydrogen. So our option is ddt of concentration of ammonia is equal to -2/3 into change in concentration of hydrogen. So answer D is the correct answer. पुढचा MCQ आहे फॉर द रिॲक्शन 2 molecules of N2O5 gives 4 molecules of NO2 plus 1 molecule of oxygen gas. ddt of concentration change in concentration of this N2O5 is equal to 0.02 moles molarity per second. Then the NO2 is formed at the rate. आपल्याला रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 काढायचा आहे. त्याचा रेट ऑफ फॉर्मेशन काय तो आपल्याला काढायचा. आपण सिंपल एक्झाम्पल रिॲक्शन जी दिलेली आहे ती पुन्हा एकदा लिहूया आहे त्याप्रमाणे. रेट लॉ याला आपण अप्लाय करूया
rate is equal to -1/2 d dt of concentration of N2O5 is equal to 1/4 d dt of concentration of NO2 is equal to d dt of concentration of oxygen. जर आपल्याला याची व्हॅल्यू दिलेली आहे d dt, therefore we write this equation d dt of concentration of NO2 4 तिकडे जातील is equal to 4/2 minus d dt of concentration of N2O5 आणि याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 0.02. So that will be becomes 4/2 into 0.02. So our answer is 0.04 is our correct answer, and that is the option C is the correct option of this problem. पुढे प्रश्न आहे, the rate of reaction is expressed in different ways as follows: +1/2 into d dt of C is equal to -1/5 d dt of D is equal to +1/3 d dt of A is equal to minus d dt of B. The reaction is. आता आपल्याला इथं काय दिलेलं आहे, तर रिॲक्शनचे रेटचे एक्सप्रेशन दिलेलं आहे आणि मग त्याच्यावरून आपल्याला रिॲक्टंट्स कोण आहेत, प्रोडक्ट्स कोण आहेत, रिॲक्टंटचे किती मोल्स इन्व्हॉल्व झालेले आहेत, प्रोडक्टचे किती मोल्स फॉर्म झालेले आहेत हे आपल्याला शोधायचे आहे आणि मग त्याच्यावरून आपल्याला केमिकल रिॲक्शन कोणती आहे ती दिलेल्या ऑप्शनपैकी आपल्याला लिहायची. आता इथे जर आपण पाहिलं तर हे प्लस साइन आहे म्हणजे हा प्रोडक्ट आहे. इथं याच्या रेट एक्सप्रेशनमध्ये आपल्याला निगेटिव्ह साइन दिले म्हणजे डी हा काय रिॲक्टंट आहे. नंतर इथं ए हा प्रोडक्ट आहे आणि बी हा काय आहे रिॲक्टंट आहे. म्हणजे जर आपण इथं पाहिलं तर बी आणि डी हे आपले रिॲक्टंट आहेत. बी प्लस डी आपले रिॲक्टंट आहेत आणि प्रोडक्ट कोण आहेत तर सी प्लस ए. का प्रोडक्ट आहे ते कारण त्याचं रेट एक्सप्रेशन मधलं साइन प्लस आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आहे. आता बीचे किती मोल्स इन्व्हॉल्व झालेले आहेत तर इथं फॅक्टर कुठलाच नाही, कोइफिशियंट काहीच नाही. याचा अर्थ असा होतो की बीचा एकच मोल इन्व्हॉल्व झालेला आहे. डीचे किती मोल्स इन्व्हॉल्व झालेले आहेत तर या रेट एक्सप्रेशनमध्ये इथं -1/5 आपल्याला कोइफिशियंट दिला. याचा अर्थ असा होतो की याचे 5 मोल्स इन्व्हॉल्व झालेले आहेत. सो हिअर 5 मोल्स ऑफ डी आर इन्व्हॉल्व. सीचे किती मोल्स तयार होणार आहेत तर इथं 1/2 दिलं. याचा अर्थ असा होतो की याचे 2 मोल्स तयार होणार आहेत. आणि एचे किती मोल्स रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत तर इथं 1/3 दिलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की 3 मोल्स ऑफ ए आर प्रोड्यूस. सो आवर आन्सर इज बी प्लस 5D प्लस इट गिव्स 3A प्लस 2C. सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, in the formation of SO3 by contact process, 2 molecules of SO2 gas combines with 1 molecule of oxygen gas and they form 2 molecules of SO3 gas. The rate of reaction is expressed as minus dD2 of oxygen, concentration of oxygen is equal to 2.5 into 10 raised to minus 4 moles per liter per second. The rate of disappearance of SO2 will be. आपल्याला काय काढायचं इथं रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ SO2 काढायचं आहे. तर इथं जे आपण दिलेलं इक्वेशन ते आहे तसं लिहूया. 2 मॉलिक्युल्स ऑफ SO2 कंबाइन्स विथ 1 मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन दे फॉर्म 2 मॉलिक्युल ऑफ SO3 गॅस. रेट लॉ जर आपण याला अप्लाय केला तर रेट इज इक्वल टू मायनस डी डी टी ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू -1/2 डी डी टी ऑफ SO2. ह्या दोघांच्या मधलं जर आपण रेट एक्सप्रेशन लिहिला तर आपल्याला अशा स्वरूपात मिळतो. तर याचं आपल्याला दिलेलं आहे व्हॅल्यू ते आपण सबस्टिट्यूट करूया. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑक्सिजन इज गिवन दॅट इज 2.5 into 10 raised to minus 4 is equal to -1/2 d dt of concentration of SO2. हे जर आपण पाहिलं तर आपल्याला उत्तर असं मिळेल 2.5 into 10 raised to minus 4 multiplied by 2 that is equal to 5 into 10 raised to minus 4. That is our correct answer. त्यानंतर नेक्स्ट MCQ आहे, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन विच हॅज रेट एक्सप्रेशन. रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A raised to 3/2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B raised to -1. आता आपल्याला इथं ऑर्डर ऑफ केमिकल रिॲक्शन विचारलेली आहे.
तर ऑर्डर ऑफ केमिकल रिॲक्शन फाइंड आउट करताना आपण काय करतो तर ह्या रेट एक्सप्रेशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्मच्या जे पॉवर आहेत किंवा जे एक्सपोनंट आपल्याला दिलेले आहेत त्याचे आपण ॲडिशन करतो. त्यामुळे आपल्याला इथं x इज इक्वल टू 3/2 आणि y इज इक्वल टू -1 असे मिळाले आहेत. सो x प्लस वाय इज इक्वल टू 3/2 -1 मिळेल आपल्याला आणि याची वजाबाकी केल्यानंतर आपलं उत्तर मिळेल 1/2. सो आवर आन्सर इज 1/2. Next question is the rate of reaction A plus B plus C gives product is given by rate is equal to K into A raised to 1/2, B raised to 1/3 and C raised to 1. The order of reaction is. आता आपल्याला ऑर्डर ऑफ रिॲक्शन घेत असताना या फक्त एक्सपोनेंटची ॲडिशन करायची 1/2 प्लस 1/3 प्लस 1 1/2 प्लस 1/3 प्लस 1. इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला 6 कॉमन घ्यावे लागतील. सो 3 प्लस 2 प्लस 6 डिवाइड बाय 6 ॲडिशन केल्यानंतर 11/6 मिळेल. सो आन्सर इज डी. पुढचा प्रश्न आहे बघा. द रेट law for the reaction A plus B gives product is rate is equal to K into concentration of A raised to 2 into concentration of B. What is the rate constant? ह्या रिॲक्शन आपल्याला रेट कॉन्स्टंट म्हणजे K ची व्हॅल्यू काढायची आहे. if the rate of reaction at given temperature is 0.22 molarity per second, when the concentration of A is equal to 1 molar, concentration of B is equal to 0.025 molar, then we have to find the value of K, that is the rate constant. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय आहे. रेट इज इक्वल टू K इंटू A रेस टू 2 इंटू B रेस टू 1 आपल्याला दिलेला आहे. आपल्याला रेटची व्हॅल्यू दिलेली आहे. द रेट ऑफ रिॲक्शन दिलेला आहे 0.22 इंटू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A आपल्याला दिलेलं आहे इथं 1 मोलर, ते आपण सबस्टिट्यूट करू इथे. रेस टू 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B पण आपल्याला दिलेलं आहे 0.025, ते आपण सबस्टिट्यूट करूया आणि मग आपल्याला असं मिळेल 0.22 इज इक्वल टू 1 इंटू 0.025 म्हणजेच 1/40 मिळतात आणि याचा आन्सर मिळेल आपल्याला 8.80 अँड ऑप्शन इज द डी. करेक्ट ऑप्शन इज डी. पुढचा प्रश्न आहे. फॉर नॉन स्टॉइचियोमेट्रिक रिॲक्शन 2A plus B gives C plus D. द फॉलोइंग डेटा वेअर ऑब्टेन ॲट 298 केल्विन. आपल्याला केमिकल रिॲक्शन दिलेली आहे आणि त्या रिॲक्शनमध्ये इक्वेशन दिले आपल्याला 2A plus B gives C plus D. त्याच्यामध्ये आपल्याला Aचं कॉन्सन्ट्रेशन काय चेंज होत जातं, Bचं कॉन्सन्ट्रेशन काय चेंज होत जातं ॲट पर्टिक्युलर टाइम आणि त्या पर्टिक्युलर टाइमला त्या केमिकल रिॲक्शनचा रेट काय होता हे आपल्याला दिलेला आहे. तो डेटा बघूया आपण. फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये असं मिळतं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज 0.1 मोलर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Bचं 0.1 मोलर घेतलं तर आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन जो मिळतो 1.2 इंटू 10⁻³ मिळतो. दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये Aचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलर होतं, Bचं कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोलर ठेवलं तर त्यावेळेस रेट ऑफ केमिकल रिॲक्शन मिळाला आपल्याला तो पहिला इतकाच म्हणजे 1.2 इंटू 10⁻³ एवढा मिळाला. तिसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं तर Aचं कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोलर घेतलं, Bचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलर घेतलं, त्यावेळेस केमिकल रिॲक्शनचा रेट हा डबल झाला म्हणजे 2.4 इंटू 10⁻³ झाला. प्रत्येक एक्सपेरिमेंटमध्ये जो आपल्याला केमिकल रिॲक्शनचा रेट मिळाला त्यापैकी पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण असं समजूया की रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज R1, सेकंडमध्ये आपण म्हणूया की तो R2 एवढा होता आणि थर्डमध्ये तो R3 एवढा होता. तर याच्यावरून आपल्याला त्यांनी विचारलं द रेट लॉ फॉर द फॉर्मेशन ऑफ C. सी साठी रेट ऑफ फॉर्मेशन कसा असेल तो आपल्याला इथं विचारलेला आहे. आता मग त्यासाठी आपण काय करूया की पहिल्या दोन रेटचे आपण रेशो घेऊया कारण त्याच्यामध्ये Aचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, त्यावेळेस आपण त्याचा रेशो घेऊया आणि त्यानंतर आपण R1 आणि R3 याच्यामध्ये आपल्याला असं दिलंय की Bचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे म्हणजे ज्या दोन टर्ममध्ये दोन रेट लॉमध्ये आपल्याला Aचं कॉन्सन्ट्रेशन सेम मिळतं त्यांचा रेशो घ्यायचा आणि ज्याच्यामध्ये Bचं कॉन्सन्ट्रेशन सेम मिळतं त्याचा रेशो घ्यायचा. मग पहिल्या याच्यामध्ये
एचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, दुसऱ्यामध्ये पण ए आणि बीचं पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये एचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, त्यामुळे त्याचा रेशो घेतला आपण R1/R2 इज इक्वल टू आपल्याला मिळेल रेट काय दिलाय 1.2 इंटू 10⁻³ अपॉन 1.2 इंटू 10⁻³ इज इक्वल टू एचं कॉन्सन्ट्रेशन काय मिळतं आपल्याला K/K कॅन्सल होईल, त्यामुळे तो इथे घेण्याची गरज नाहीये. 0.1 एचं कॉन्सन्ट्रेशन रेस टू एक्स अपॉन सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये एचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 आहे, रेस टू एक्स घेतला. फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये बीचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.1 रेस टू वाय घेतला. सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये बीचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आपल्याला 0.2 ते आपण इथे घेतले, तर हे 0.1/0.1 रेस टू एक्स एकमेकांना कॅन्सल होईल. मग इथे पण हे रेट दोघांचे सेम आहे, त्यामुळे तेही कॅन्सल होतील. याचा रेशो 1 मिळाला इज इक्वल टू हे कॅन्सल होईल. राहिलं काय 0.1/0.2 त्याला सिम्प्लिफाय आपण केला तर 1/2 रेस टू वाय. 1 इज इक्वल टू 1/2 रेस टू वाय मिळतो. म्हणजे कोणत्याही घातांकित संख्येचा जर एक्सपोनेन्शियल किंवा घातांक 0 असेल तेव्हा त्याची व्हॅल्यू 1 येते. म्हणजे इथं वायची व्हॅल्यू आपल्याला 1 ठेवावी लागेल 1 येण्यासाठी. सो वाय इज इक्वल टू हिअर वी गेट 0. त्याच पद्धतीत आपण आपल्याला आता बी कॅन्सल करायचं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी कॅन्सल करायचं आहे, त्यामुळे आपण बी कॉन्सन्ट्रेशन सेम असणं रेट एक्सप्रेशन दिले जे पहिलं आणि तिसरं. त्यामुळे R1/R3 घेऊया. त्याचा रेट दिला R1 इज इक्वल टू 1.2 इंटू 10⁻³ R3ची व्हॅल्यू दिली 1.4 इंटू 10⁻³ इज इक्वल टू आता इथं एचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे 0.1 रेस टू एक्स डिवाइड बाय 0.2 रेस टू एक्स घेतला आपण. बीचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, ते एकमेकांना कॅन्सल होईल. आपल्याला इक्वेशन मिळतं 1/2 1.2/1.4 इज इक्वल टू मिळेल आपल्याला सॉरी हिअर 2.4 पाहिजे 1.2/2.4 याचा रेशो मिळेल आपल्याला 1/2 इंटू यांचा रेशो मिळेल आपल्याला 1/2. सो 1/2 इज इक्वल टू 1/2 रेस टू एक्स म्हणजे याचा घातांक 1 असणार आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1. म्हणजेच इथं आपण रेट लॉ लिहित असताना रेट इज इक्वल टू के इंटू ए रेस टू एक्स इंटू बी रेस टू वाय लिहितो. म्हणजेच आपण असं लिहिणार आहे रेट इज इक्वल टू के इंटू ए रेस टू 1 एक्सची व्हॅल्यू 1 आली आहे आणि बीची व्हॅल्यू काय आली आपल्याला इथं 0 मिळालेली आहे. आणि म्हणून रेट इज इक्वल टू के इंटू concentration of A. So our answer is D. D dt of concentration of C is equal to K into concentration of A. तर अशा पद्धतीने आपण व्हॉट इज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, रेट लॉ ऑफ केमिकल रिॲक्शन आणि रेट लॉ वरून काही आपण MCQs आज सोडवण्याचं प्रॅक्टिस घेतलेलं आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा भाग सगळा समजलेला असेल. धन्यवाद.